मला आश्चर्य नाही वाटलं SRHने चेस केला म्हणून, कारण SRH तशी चेस करणारी आणि असा मोठा स्कोर करणारीच टीम आहे. विकेट त्यांच्या फेवरमध्ये असली की काय करू शकतात त्यांचे फलंदाज ते दाखवून देतात. कधीतरी मी मागच्या माझ्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की SRH याच वर्षी कदाचित 300 पण करतील. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी. दुसरा सामना जो झाला तो किंग्स 11 पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा हैदराबाद येथे सामना झाला आणि या सामन्यात धावांचा पाऊस पडला. जवळपास 500 धावा या सामन्यात झाल्या. हैदराबादची विकेट आपल्या लौकिकाला जागली, पण ती विकेटच तशी आहे ज्याला मी रनवे म्हणतो. मागचा एक सामना थोडीशा फिरकीला साथ देणारी विकेट होती, परंतु पुन्हा कालचा सामना हा अगदी फ्लॅट विकेटवर, म्हणजे फलंदाजीचं नंदनवन ज्याला म्हणतो अशा विकेटवर झाला. आणि त्या विकेटवर किंग्स 11ने प्रथम फलंदाजी करत 240 धावांचा डोंगर उभारला. ओपनर्स प्रभसिमरन आणि मागच्या सामन्यात ग्रेट सेंचुरी मारणारा, केवळ 37 चेंडूत सेंचुरी मारणारा प्रियांश आर्य यांनी सुरेख स्टार्ट दिला आणि 6 षटकात त्यांनी 90 धावा लावल्या होत्या. त्यापुढे श्रेयस अय्यरने कळस चढवला. केवळ 36 चेंडूत 6 षटकारांच्या साह्याने 86 धावांची तुफान फलंदाजी केली. स्टॉयनसने 11 चेंडूत 34 धावा केल्या आणि त्याने 240 धावांचा डोंगर उभा केला. कुठेतरी मला वाटत होतं की ही विकेट बघितल्यानंतर आणि SRHचा रेकॉर्ड पाहिल्यानंतर की हे 240 पण कमी पडतील की काय असं वाटत होतं, मनात असं वाटत होतं. आणि त्यातनं मागच्या 2-3 सामन्यामध्ये ते हारल्यामुळे, त्यांचा परफॉर्मन्स न झाल्यामुळे, जसं आपण लॉ ऑफ ॲव्हरेजेस म्हणतो, त्या लॉ ऑफ ॲव्हरेजेसमध्ये सनरायझर्स हैदराबाद कुठेतरी उसळी मारणार असं वाटत होतं. आणि नेमकी ही विकेट आणि हा 240 जेव्हा चेस करत असतो त्यावेळेला तुम्हाला नथिंग टू लूजमध्ये असतं. बॅट्समनला माहिती असतं आपल्याला आज शॉट्स खेळायचेच आहेत आणि त्यामध्ये एखाद्याची अशी इनिंग लागून जाते की 240 पण कमी पडतात आणि मग ही विकेट आणि SRHचं लौकिक मोठे मोठे स्कोर करण्याचा. त्यांनी ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा दोघे लेफ्ट हँडर ओपनर्सनी जी तुफान फलंदाजी केली. मला वाटतं 10 षटकामध्ये 11 षटकामध्ये त्यांनी 160 धावांची सलामीची भागीदारी केली. अभिषेक शर्माने केवळ 45 चेंडूत 55 चेंडूत 141 धावांचा डोंगर रचला. मला वाटतं जवळजवळ 11 षटकार त्यांनी मारले आणि एक तर षटकार त्यांनी 106 मीटरचा मारला. म्हणजे ज्या फ्लोमध्ये होता त्याचा बऱ्याच दिवसानंतर मी बघितलं एक लेफ्ट हँड बॅट्समनचा फ्लो, जसा निकोलस पुरनचा फ्लो आहे तसाच अभिषेक शर्माचा एक फ्लो आहे, खूप सुंदर फ्लो आहे आणि सहज सुंदर शॉट्स खेळतो. म्हणजे सिक्सेस म्हणजे मला असं वाटतं की खेळण्यासारखं खेळतात की काय असं वाटतं, इतके इझी सिक्सेस मारतो आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी आरामात सामना जिंकला. 18.4 षटकातच त्यांनी 240 धावा केल्या आणि एक अद्भुत मॅच जिंकले. मला आश्चर्य नाही वाटलं SRHने चेस केला म्हणून, कारण SRH तशी चेस करणारी आणि असा मोठा स्कोर करणारीच टीम आहे. विकेट त्यांच्या फेवरमध्ये असली की काय करू शकतात त्यांचे फलंदाज ते दाखवून देतात. कधीतरी मी मागच्या माझ्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की SRH याच वर्षी कदाचित 300 पण करतील. अतिशय चांगला परफॉर्मन्स SRHने केला आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर आले. आज एक विचित्र रेकॉर्ड एकाच्या नावावर लागला, जो खूप मोठा बॉलर आहे मोहम्मद शमी, ज्याच्या 4 षटकात 75 धावा निघाल्या आणि एकही बळी मिळाला नाही. तसंच गुजरात टायटन्सचे मोहम्मद सिराज आणि साई किशोरच्याही नावावर 5 षटकात 85 धावा निघाल्या आणि एकही बळी मिळाला नाही. हे तिघंही खूप चांगले गोलंदाज आहेत. यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतायत. पण एखादा दिवस असा येतो की त्या दिवशी तुमचं काही होत नसतं आणि ह्या अशा विकेटवर, फ्लॅट विकेटवर गोलंदाजी करणं म्हणजे तुम्ही आमंत्रण देण्यासारखंच आहे. आणि आजचा सामना हा त्यांच्यासाठी गोलंदाजींसाठी नव्हता तर फक्त फलंदाजींसाठी होता, हे सिद्ध झालं आहे. पण आज एक अद्भुत खेळी अभिषेक शर्मा खेळला, त्याबद्दल त्याचं खूप अभिनंदन आणि कौतुक.
तात्पुरतं एवढंच. धन्यवाद.